तर आज आपण पेटीकोटचं कटिंग करणार आहे। तर तुमच्याजवळ जर पेटीकोट असेल तर तुम्ही पेटीकोटवर कसं माप घ्यायचं ते पण मी दाखवणार आहे आणि पेटीकोटचा डायग्राम दाखवणार आहे। तर 3 ते 4 वर्षाच्या मुलीला पेटीकोट होईल माप दाखवणार आहे। तर हे बघा, हा इथं पेटीकोट आहे। तर ह्याचं माप कसं घ्यायचं ते दाखवते। पूर्ण उंची बघा इथे 17 आहे, तर मी 17 लिहून घेतली आहे इथे। त्यानंतर इथे छाती घ्यायची। छाती बघा पूर्ण घेर जर मोजला, असा खालचा भाग आणि वरचा भाग असा पूर्ण घेर मोजला तर इथे 12 दाखवते, त्याची दुप्पट करून इथे मी 24 लिहिले। इथे बघा, तुम्हाला जर शोल्डर ह्या मापाने जर घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या शोल्डर पासून दुसऱ्या शोल्डर पर्यंत ठेवायची मेजर टेप आणि माप घेऊ शकता। इथे हा गळा असा रुंद होऊ शकतो, तर नॉर्मल ठेवायचा आहे आणि शोल्डर जो आहे ना तो मोजायचा आहे। इथे 9 दाखवते, तर आपण 10 घ्यायचा आहे। मग फोल्ड करण्यात जाणार आहे अर्धा इंच, तर मी इथे 10 शोल्डर लिहून घेतलाय। तर पुढचा गळा आपल्याला मागचा आणि पुढचा गळा सेम घ्यायचा आहे। इथे काटकोन करून मोजायचं आहे। मेजर टेप इथे शोल्डरला ठेवायचे आणि जिथं आपला काटकोन होतो ना तिथे मोजायचं आहे। आपण 3.5 घेऊ, प्लस त्यामध्ये करून अर्धा इंच प्लस करायचं आहे आणि माप घ्यायचं आहे। तर काय काय याच्यामध्ये वाढवायचं ते मी सांगणार आहे। तर मागच्या टायमिंगला मी सांगितलं नव्हतं, हा आहे ना जो आपल्या काखेकडचा भाग असतो याला मुंडा म्हणतात। तर आपलं कटिंग जेव्हा आपण डायग्राम करतो ना तेव्हा असं टाकायचं असतं। इथे छातीचा चौथा भाग टाकायचा असतो। तर 4 हे लेयर आहेत ना, 1 2 3 4, त्यामुळे इथं छातीचा चौथा भाग टाकतात आणि हा आपला मुंड्याकडचा भाग आहे आणि ह्याला शोल्डर म्हणतात। इथे गळारुंदी असते, जिथं गळा असतो ना तिथे गळारुंदी। अशा ह्या पद्धतीने आपल्याला डायग्राम तयार करायचा असतो। तोडलेली बाजू आपल्या साईडला घ्यायची कधी पण, आणि याच्यावर मी डायग्राम तयार करणार आहे आणि त्यानंतर मग कटिंग करायचे आणि नंतर मग आपल्याला कपडा कटिंग करायचे। तर इथे माप कशी घ्यायची ते दाखवते मी। तर याच्यामध्ये आधी काय काय वाढवायचे ते दाखवते। तर उंचीमध्ये प्लस 1 इंच करायचे, तर छातीमध्ये छातीचा चौथा भाग करायचा आहे आणि प्लस 1 इंच करायचे, आणि पुढच्या मागच्या गळामध्ये एकत्रच करायचे कटिंग आणि प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच करायचे, आणि शोल्डरमध्ये मी सांगितले अर्धा इंच प्लस करायचे, 9 इंच आणि 10 घेतले इथे। तर माप कशी घ्यायची मी दाखवते। पूर्ण हाईट हा जो पेपरची ही कडा आहे ना तिथूनच मी स्टार्ट करते पूर्ण हाईट घ्यायला। तर पूर्ण हाईट बघा 17 प्लस 1 इंच 18 घ्यायचे। जसं मी माप घेते तसं मी लिहून ठेवते तसं तुम्हाला पण घ्यायचे। तर 2 कडे हाईटच्या खुणा करायच्या म्हणजे आपली स्ट्रेट लाईन येणार आहे तिथे। तर मी एरो करून ठेवते। अशी मी हाईट घेतली आहे। पूर्ण उंची 17 आहे, प्लस 1 इंच 18 पूर्ण उंची घेतली। त्यानंतर आपल्याला गळा खोलीचं माप करायचं आहे। तर गळा आपल्याला 3.5 प्लस अर्धा करून 4 वर खुणा करते, आणि गळा रुंदी आपल्याला लहान मुलीसाठी 2 इंच घ्यायचे। तर 2 इंच इथे एक खुणा करायची आणि इथे एक करायची, आणि इथे असा काटकोन करून घ्यायचा आहे। जिथं 4 इंच आहे ना तिथे थांबायचं आहे आणि इथे काटकोन करायचं आहे। इथे आपल्याला क्रॉस करून घ्यायचं आहे अर्धा इंच, आणि असा गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। तर मी इथून लिहिते गळा रुंदी, इथे लिहिते गळा रुंदी 2 इंच घेतली आहे, आणि गळा उंची 4 घेतली आहे, आणि त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे। तर शोल्डर मी पेटीकोटवरून कसं घ्यायचं ते पण दाखवले। आता आपल्याला शोल्डर इथे 5 घ्यायचे। तर 5 ही कोणा 2 कडे करून घ्यायचे म्हणजे आपली स्ट्रेट लाईन येणार। शोल्डर 5, आणि इथे जे शोल्डर घेतले ना त्याच्यावर मुंडा घ्यायचा आहे, त्या लाईनवर मुंडा घ्यायचा आहे। तर मुंडा खोली इथे आपण घ्यायची आहे। मुंडा खोली घ्यायची आहे आपल्याला 4.5। तर 4.5 वर खुणा केली आणि लाईन केली आहे। 4.50 मुंडा
आता जिथं मुंडा आलाय त्यावर आपल्याला छातीची घडी घ्यायची आहे. तर छातीची घडी कशी करायची आहे ते मी दाखवते. 24 आपली छाती आहे, तर छातीचा चौथा भाग करायचा आहे. चौथा भाग म्हणजे जिथं आपले 24 येते तिथे मेजर टेपचं पहिलं टोक लावायचं आहे आणि मेजर टेप 4 वेळा फोल्ड करायचे, म्हणजे असे 4 भाग करायचे त्याचे. आणि चौथा भाग 6 येतो, त्यामध्ये प्लस 1 इंच करायचे. तर जिथं आपली मुंडा खोली टाकली आहे ना तिथे आपल्याला छातीची घडी घ्यायची. तर इथपर्यंत 7 इंच आपलं एवढं होते. तर मी छातीची घडी हे असं घेतले, मी ॲरो केला आहे त्याला. छातीची घडी 6 + 1 इंच 7 घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मागचा आणि पुढचा सेम आकार द्यायचा आहे आपल्याला पेटीकोटसाठी. तर इथे अर्धा इंच मी क्रॉस करते आहे आणि तसंच असा गोलाकार म्हणून द्यायचा आहे, गोलाकार करून घ्यायचा आहे. तर इथे बघा आपल्याला कंबर उंची घ्यायची आहे. कंबर उंची पेटीकोटवर नाही का जिथं राऊंड आकार असतो ना तिथे, तर हा साधारण 8.5 आहे पकडा आणि प्लस अर्धा इंच करून घ्यायचं आहे कारण शिलाईमध्ये जाणार. तर आपल्याला 9 घेऊ, कंबर उंची 9 घ्यायची आहे. ती अशी घेतली कंबर उंची. आता ही आपण कंबर उंची 9 वर खुणा केली आहे, तर 2 कडे त्या पण तशाच 2 कडे खुणा करून घ्यायच्या आहेत आणि तिथे कंबरचा घेर घ्यायचा आहे. छातीची घडी घेतली आहे ना 7, त्यापेक्षा आपण अर्धा इंच कमी करायचं आहे आणि इथे कंबरचा घेर घ्यायचा आहे. तर ही अशी लाईन करायची आहे. तर इथे आपण 6.5 घेतले, अर्धा इंच कमी करून. तर कंबर उंची आपण 9 कशी घेतली, 8.5 मोजली होती, त्यामध्ये प्लस अर्धा इंच केले. तर 8.5 + अर्धा इंच 9 घेतली कंबर उंची. ठीक आहे. तर ते 2 खुणा करून आपण ही लाईन करून घेतली आहे. जिथं कंबर उंची घेतली आहे तिथे आपण कंबरेचा घेर घेतला आहे. तर छातीची घडी आपण 7 घेतली आहे, तर इथे आपण कंबरचा घेर 6.5 घेतला आहे. कंबर घेर 6.50. तर हा आणि हा जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा खाली आपल्याला घेर घ्यायचा आहे. हा जो घेर आहे ना तो आपल्या आवडीनुसार. तर आपण छातीची घडी 7 आहे, तर आपण त्यापेक्षा थोडासा मोठा घेऊ, अर्धा इंच घेर. जिथं हाईटची खुणा केली आहे ना तिथे घेरची खुणा करायची आहे. तर आपण 7.5 घेतलाय घेर आणि हे कंबर उंचीच्या तिथून हे जॉईन करायचंय. कंबर घेर आणि हा जॉईन करायचा आहे. आणि इथे बघा अर्धा इंच राऊंड करायचा आणि कर्व शेप द्यायचा आहे. तर इथे पण तसंच 2.5 इंच घ्यायचे, खुणा करायचे. तुम्हाला जर आकार द्यायला जमत नसेल ना तर इथून 2.5 इंचावर खुणा करायची ही, आणि इथून वरती अर्धा इंच आणि असा थोडासा आकार द्यायचा आहे, म्हणजे असा घेर होऊन जाईल. पेटीकोटचं डायग्राम तयार आहे. तर तुम्हाला डायग्राम तयार करायचं आहे, मग कटिंग करायचं आहे. ठीक आहे. थोडीशी क्रॉस झाली बघा लाईन.
दोन कडे खुणा करून घ्या. दोन कडे करा ना शोल्डरच्या. ती आडवी अशी एक केली ना खुणा, ती इकडं खालच्या साईडला. इथून एक केली ना खुणा ते, आणि इथून एक करा खुणा, म्हणजे तुमची स्ट्रेट लाईन येणार. चेक करा ना ते. हा बरोबर आहे. बरोबर आहे. घ्या. गोलाकार करा, थोडस गोल करा. द्या इकडे असं. ठीक आहे. घ्या. साडे 8 ना. 9 अर्धा इंच प्लस केलाय ना. शिलाई मार्जिन मध्ये जाणार ना, म्हणून अर्धा इंच प्लस करायचंय. 9ची 2 कडे खुणा करा, म्हणजे स्ट्रेट लाईन येणार. इकडे एक पुढच्या साईडला अजून एक करा 9ची कंबर उंचीची. छातीपेक्षा अर्धा इंच कमी करून कंबर घेर घ्यायचा आहे. 7 घेतले आहे. छातीची घडी 6.5. कंबर घेर. आता हे पेटीकोट आहे म्हणून आपण मागचा गळा आणि पुढचा गळा दोन्ही सेम घेतलेत, आणि मुंडा पण दोन्ही सेम घेतलेत, आणि लहान मुलीसाठी सेमच असतात. हाईटच्या 2 कडे खुणा करा. हां, पण हाईटच्या 2 कडे खुणा करा, म्हणजे तुमची 7.5ची सरळ लाईन येईल. 18. स्केल घ्या. ते घेरच्या तिथं कर्व शेप द्या. थोडासा घेरला गोलाकार द्या.
खूप खोल नाही करायचं, तो नाही येत ना तर स्केलने दोन्ही टोकं जोडायची अशी आणि थोडंसं राऊंड करायचं. हे दोन्ही टोकं अशी जोडायचे. आणि थोडंसं मग थोडंसं राऊंड करायचं. खूप खोल केला तर परत टीप घेताना प्रॉब्लेम येतो. आता कटिंग करून घ्या इथून असं. त्या लाईनवर येऊ दे. याला आता आपल्याला मागचा आणि पुढचा भाग असा काढायचा नाहीये, तर आपल्याला सिंगल पीस कटिंग केला ना तरी चालेल. मागचा आणि पुढचा असेल तर दोन्ही भाग खालचा वरचा कट करावा लागतो. गळा कटिंग करून घ्या. तर इथे आपल्याला पेटीकोटचं कटिंग करायचं आहे. तर हा बघा 2 लेअर आहेत. तर आपल्याला मागचा पुढचा दोन्ही सेम काढायचे आहेत, त्यामध्ये फरक नाही आहे, सेम काढायचे आहेत मागचा पुढचा भाग. तर आपल्याला 4 लेअरमध्ये आपण फोल्ड केलं आहे. जोडलेली बाजू तुमच्या साईडला आहे, तर आपली ही पण जोडलेली बाजू मी सांगितली आहे, जिथं गळा असतो ती आपली जोडलेल्या बाजूला पाहिजे. हा आपला गळा आहे इथे, तर ही जोडलेली बाजू इथे पाहिजे. तर आपल्याला मागचा पुढचा भाग एकत्रच कट करायचा आहे. तर तुम्ही न्यूजपेपर वापरत असाल ना तर पिनअप करणं गरजेचं आहे. तर याला आता हा कडक पेपर आहे, तर मी पिनअप नाही करत, असा हातानेच पकडा आणि चॉकने खुणा करून घ्या, मार्क करून घ्या. मग पिनअप करायचं आहे तुम्हाला आणि मग कटिंग करायचं आहे. त्याआधी चेक करायचे आपले 4ही भाग आपल्या खालीवर नाही ना झाले, सेम आहेत का. पिनअप करून घ्या. पिनअप यासाठी करायचंय, नाहीतर आता हे 4 लेअर आहेत, तर 4ही भाग हल्ले जाणार कट करताना, म्हणून इकडे लावा एक कमरेच्या साईडला. घ्या कटिंग करून. इथे जरा हे नाही का टोक करू नका, इथे असं गोल घ्या कट करून.
तर आपल्याला क्रॉस पट्ट्या काढायच्या आहेत, 1.5 इंचाच्या काढायच्या आहेत आणि त्या आपण क्रॉस अशा काढा ना लांब अशा. हां हे घ्या, स्केलने लाईन करा. 1.5 इंचाची ना स्केल. नाही, पाव इंच कमी. स्ट्रेट लाईन करा ही. 1.5 इंचावर खुणा करा. इथे करा. ह्या लाईनीकडनं करा. लाईन मारा, ह्या साईडला काढा. हलू नका. बस का? नाही, अजून काढा. किती काढा? आपल्याला मुंड्याला लावायचे आहेत आणि गळ्याला पण लावायचे आहेत. किती करायचे? अजून 4, अजून 2 काढा. ही एक, अजून एक काढा. 4 होऊ दे. अजून एक पुढे एक करा. कटिंग करून घ्या. चॉकच्या लाईनीवरच कट करा. कटिंग झालेलं आहे आपलं.